नमस्कार. मी सौ ज्योती प्रकाश जावळे. इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1 यामधील प्रकरण नंबर 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरण. आजच्या या भागामध्ये रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. पहिला मुद्दा, अभिक्रियाकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ रिॲक्टंट्स. दुसरा, अभिकारकांच्या कणांचा आकार, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. तिसरा मुद्दा, अभिकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. पुढचा मुद्दा, अभिक्रियेचे तापमान, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आणि पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे उत्प्रेरक, कॅटलिस्ट. हे एवढे 5 मुद्दे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक आहेत. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिडीकरण व क्षपण, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. क्षरण, कोरोजन. आणि शेवटचा मुद्दा आहे खवटपणा, रॅन्सिडिटी. या सर्व मुद्द्यांचा आजच्या या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत, जास्तीत जास्त माहिती मिळवणार आहोत. ते नीट लक्षात घ्या. चला तर मग, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ ए केमिकल रिॲक्शन. यातला पहिला आहे स्वरूप. तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर कोणकोणते घटक परिणाम करतात हे मगाशी आपण बघितलंच. तर आता चित्ररूपात बघूया. अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे म्हणजे तापमान, अभिकारकांचे स्वरूप, कणांचा आकार, संहती, अशा प्रकारचे विविध घटकांचा परिणाम होतो. त्यातलं पहिलं, अभिकारकांचे स्वरूप. चित्रामध्ये दाखवलेलं आहे ॲल्युमिनियम आणि झिंक 2 कोनिकल फ्लास्कमध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल हे टाकलेलं आहे. एकाच अभिक्रियाकारकाशी जेव्हा दुसऱ्या 2 किंवा जास्त अभिकारकांचा संयोग होतो तेव्हा रासायनिक अभिक्रियेचा दर हा क्रियाकारकांच्या स्वरूपावर अवलंबून असतो. ह्यामध्ये ॲल्युमिनियम आणि झिंक हे 2 धातू दिलेले आहे आणि ह्या दोनही धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होत आहे. ही रासायनिक अभिक्रिया होत असताना हायड्रोजन वायू हा मुक्त होतो आणि या धातूंचे आपल्याला पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार झालेले दिसतात. आणि त्यातनं झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया ही जलद गतीने होताना दिसत आहे. कारण ॲल्युमिनियम आम्लात लवकर विरघळतो. कारण ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्तीत जास्त क्रियाशील आहे. त्याचा विरघळण्याचा वेग हा झिंकपेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो लवकर विरघळतो. विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl बरोबर लगेच विरघळतो. ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा झिंकपेक्षा सुद्धा जास्त आहे. हे आपल्याला या अभिक्रियेवरून लक्षात येतं. म्हणजेच अभिक्रियेच्या दरातील या फरकाला त्या धातूचे स्वरूप हे कारणीभूत असते. अभिक्रियाकारकांचे स्वरूप रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते आणि ॲल्युमिनियम सोबत विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची जी अभिक्रिया होते त्याचं रासायनिक समीकरण कसं होतं ते बघूया.
2Al अधिक 6HCl बाण 2AlCl2. जस्ता बरोबर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया Zn प्लस 2HCl बाण ZnCl2 अधिक H2. अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया होते. आता पुढचा जो मुद्दा आहे तो पुढचा मुद्दा म्हणजे अभिकारकांच्या कणांचा आकार, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट्स. या चित्रामध्ये बघा कणांचे आकार विविध दिसत आहेत. अभिकारकांच्या कणांचा आकार अभिक्रियेच्या दरावर कशा प्रकारे परिणाम करतो हे आता आपण बघूया. आणि हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. बघा वेगवेगळे इथे आकार हा वेगळा आहे, इथे कमी आहे. प्रयोगासाठी लागणारे साहित्य 2 परीक्षानळ्या, वजन काटा, मोजपात्र इत्यादी एवढं हे साहित्य आपल्याला लागणार आहे. रासायनिक पदार्थ कोणकोणते लागतील? शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl. आता शहाबादी फरशीचे तुकडे आणि चुरा म्हणजे कणांचा आकार बघा, तुकड्यांमध्ये कणांचा आकार जास्त आहे, चुरामध्ये कणांचा आकार हा कमी आहे. आणि रसायन काय घेतलं? HCl. 2 स्टँड घेतलेले आहे, दोन्ही स्टँडला परीक्षानळ्या लावलेले आहे. दोन्ही परीक्षानळे सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे टाकायचे. दोन्हीमध्ये प्रत्येकी 10 ml विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचं आहे HCl. आणि हे टाकल्यानंतर शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे त्याचे बुडबुडे हळूहळू तयार होत असताना दिसत आहे. मग रासायनिक अभिक्रिया होत असताना कणाचा आकार हा परिणाम करत असतो. बघा या परीक्षानळीमध्ये कण आहेत, त्यामुळे बुडबुडे हे जलद गतीने तयार होताना आपल्याला दिसत आहेत. आणि इथे फारच कमी गतीने गती ही कमी आहे. अभिकारकांची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स म्हणजे रिॲक्शन करत असताना केमिकल रासायनिक समीकरण जेव्हा चालू असते किंवा रासायनिक अभिक्रिया जेव्हा चालू असते त्यावेळेस आपण जे अभिकारक जे घेत आहोत त्यामध्ये समजा HCl घेतलं किंवा H2SO4 घेतलं तर त्याची संहती किती आहे? ते तीव्र स्वरूपाचे आहे का सौम्य स्वरूपाचे आहे त्यावर सुद्धा अभिक्रिया ही अवलंबून असते. बघूया कशा रीतीने. ह्या आकृतीमध्ये बघा 2 बाटल्या तुम्हाला दिसत आहेत, त्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि दुसऱ्यामध्ये संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. आणि या आम्लाची कॅल्शियम कार्बोनेटच्या भुकटीवर होणारी अभिक्रिया आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बघा तर कशा रीतीने ही अभिक्रिया होणार आहे ते. चुनखडी म्हणजे CaCO3 अभिक्रियाकारकांच्या रेणूंमध्ये हे बघा रेणूचे एकमेकांना चिकटलेले आहे आणि यांच्यामध्ये वारंवार ही टक्कर होत असते. आणि ही टक्कर होत असतानाच त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया ही घडून येते, उष्णता निर्माण होते. अभिक्रियाकारकांची संहती वाढवणे याचा अर्थ म्हणजे तेवढ्याच आकारमानातील त्यांच्या रेणूंची संख्या वाढवणे होय. आणि ही संख्या वाढवलेली जी आहे ती कशा रीतीने क्रिया करते ते या चित्रात दाखवलेलं आहे. बघा रेणू एकमेकांना चिकटलेल्या रेणूची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात त्यांच्यामधील टकरांची संख्या देखील ही वाढत आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची चुनखडीच्या भुकटीबरोबर रासायनिक अभिक्रिया ही मंदपणे होते. मंद अभिक्रिया CaCO3 अधिक 2HCl बाण CaCl2 अधिक CO2 अधिक H2 या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू हा मुक्त होतो आणि कॅल्शियम क्लोराईड आपल्याला मिळतं.
तर सहज आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा सुद्धा लवकरात लवकर होते. CaCO3 अधिक HCl CaCl2 अधिक CO2 भांडवर अधिक H2. म्हणजे अभिक्रियेचा दर हा अभिकारकांच्या सहतीच्या प्रमाणामध्ये बदलत असतो. विरल आणि सहत हायड्रोक्लोरिक आम्लाची ही अभिक्रिया होते. ते आता तुमच्या लक्षात आलेलंच आहे. तर पुढचा मुद्द्याकडे वळूया आपण. पुढचा मुद्दा अभिक्रियेचे तापमान, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. अभिक्रिया होत असताना आपल्याला उष्णता द्यावी लागते. हे उष्णता किती प्रमाणात द्यायची हे त्या अभिक्रियेचा दर यावर अवलंबून असतो. बघूया कशा प्रकारे. टेम्परेचर. रासायनिक अभिक्रिया ही अभिक्रियाकारकांच्या रेणूंमध्ये जे होणारी जी टक्कर आहे ह्या टक्करमुळे ही वाढत जाते. कारण हे रेणू जे आहे ते रेणू एकमेकांशी यांची टक्कर होते, त्यामुळे त्या ऊर्जा ही वाढत जाते. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वाढत जातो आणि ही टक्कर फलदायी असते. अभिक्रियाकारकांचे तापमान वाढवले की त्यांच्या रेणूंचा वेग आणि परिणामी त्यांची जी गतिज ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जा वाढते. रासायनिक अभिक्रिया होत असताना ही जी टक्कर आहे एकमेकांना टक्कर झाल्यामुळे उष्णता निर्माण होते. टक्करांची वारंवारता, विशेष ऊर्जायुक्त अशा परिणामकारक टक्करांची संख्या ही जास्तीत जास्त वाढत जाते. चुनखडी तापवली असता अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा वायू तयार होतो. बघा या चित्रामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालेला आहे आणि तो मुक्त होत असताना आपण पाहतोय. चुनखडी तापवली नाही तर चुन्याची निवडी ही दुधी होत नाही. मात्र स्थायरूप चुनखडीचे CaCO3 चे अपघटन जर केले आणि वक्रनळी मार्फत ताज्या चुन्याच्या निवडी जर टाकली तर ती दुधी रंगाची होते. CaCO3 बाण वरती त्रिकोण उष्णता CaO अधिक CO2 अशा प्रकारे ही रासायनिक अभिक्रिया ह्या ठिकाणी घडून येते. ज्यावेळेस अभिक्रियेला उष्णता द्यायची असते त्यावेळेस बाणाच्या वर त्रिकोण लिहावा लागतो. कंसात उष्णता लिहिलं आणि नाही लिहिलं तरी देखील चालते. म्हणजे अभिक्रियेचे तापमान वाढले असता रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वाढत जातो. पुढचा मुद्दा उत्प्रेरक, कॅटलिस्ट. बऱ्याचशा अभिक्रिया घडत असताना तापमान दिले किंवा कणांचा आकार बदलवला, स्वरूप बदलवलं तरी देखील अभिक्रिया जी आहे ही अभिक्रिया ही फारच मंद स्वरूपाची होत असते. मग ही अभिक्रिया जलद व्हावी यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्प्रेरक वापरावे लागते. तर कशा रीतीचे उत्प्रेरक असतात ते आता आपण बघूया. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर हा बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये कोणताही असा रासायनिक बदल होत नाही आणि अशा पदार्थालाच उत्प्रेरक असं म्हणतात. तर उत्प्रेरकाची व्याख्या तुमच्या लक्षात आली. आता चित्रांद्वारे आपण बघूया, प्रयोग करून बघूया. पोटॅशियम क्लोरेट आणि मॅंगनीज डायऑक्साईडच्या उपस्थितीत अभिक्रियेचा वेग हा वाढतो आणि जलद गतीने अपघटन होते आणि ऑक्सिजन मुक्त होतो. या अभिक्रियेत मॅंगनीज डायऑक्साईडमध्ये MnO2 कोणताही रासायनिक बदल होत नाही. म्हणजे
एखाद्या अभिक्रियेमध्ये उत्प्रेरक टाकल्यानंतर त्या उत्प्रेरकाचा ती जी रासायनिक अभिक्रिया होत असते त्यात सहभाग नसतो, मात्र त्याच्या उपस्थितीमुळे ती रासायनिक अभिक्रिया ही जलद गतीने होत असते. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा रासायनिक अभिक्रिया ह्या घडत असतात. मग आता त्या कोणकोणत्या स्वरूपाच्या घडत असतात त्याविषयी आपण लक्षात घेऊया. प्रत्येक रासायनिक बदलांमध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. कशा? आता बघा, दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही फटाके फोडतात, गॅस पेटवणं, तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यामधील अभिक्रिया ही तात्काळ होते. आपल्या शरीरात विकर जैवरासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात व शरीरातील तापमानाला त्या घडवून आणतात. नाशवंत खाद्यपदार्थ शीतकपाटात ठेवले तर त्याचा दर तापमानामुळे कमी होतो. पाण्यापेक्षा तेलावर भाजी ही लवकरात लवकर शिजते. जर अभिक्रियेचा दर जलद असेल तर रासायनिक कारखान्यांमध्ये रासायनिक प्रक्रिया ही फायदेशीर ठरते. अभिक्रियेचा दर हा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा असतो. पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करत असतो आणि हा थर कमी होणं किंवा टिकून राहणं ही प्रक्रिया साधारणतः ओझोन रेणूच्या थरावर अवलंबून असते. पुढचा मुद्दा लक्षात घेऊया आपण, तो म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपण, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. मग कशा प्रकारे ही अभिक्रिया झाली ते आता आपण लक्षात घेऊया. 2Mg अधिक O2 बाण 2MgO. काय मिळालेलं आहे आपल्याला? 2Mg अधिक O2 बाण 2MgO मॅंगनीज डायऑक्साईड मिळालेला आहे. मॅग्नेशियमची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया ही झालेली आहे. म्हणजे मॅग्नेशियमची फीत ही स्पिरिटच्या दिव्यावर धरली असता आणि तिला पेटवली असता ती प्रज्वलित होते आणि त्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड हे तयार मिळतं. मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन बाण मॅग्नेशियम ऑक्साईड. दुसरी अभिक्रिया, त्यामध्ये कार्बन कॅल्शियम अधिक ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यावर कॅल्शियम ऑक्साईड मिळतं. तिसरी अभिक्रिया मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साईड, यापासून मॅग्नेशियम आणि हायड्रोजन मिळतं. पुढची अभिक्रिया CH2 CH3 म्हणजे इथेन, CH2 डबल बॉन्ड CH2 यापासून इथिन तयार होतं. वरील अभिक्रियांचे जर आपण निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की वरच्या दोन अभिक्रिया ज्या आहेत त्या दोन अभिक्रियांचा अभिक्रियेमधील अभिकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो. तर उरलेल्या ज्या दोन आहेत खालच्या दोन, त्या अभिकारकांमधून हायड्रोजन वायू हा निघून गेलेला आहे. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकांतून हायड्रोजन हा निघून जातो व आपल्याला उत्पादित मिळते, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणतात. ऑक्सिजनशी संयोग होतो आणि हायड्रोजन वायू हा मुक्त होतो. अशी जी अभिक्रिया असते त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण असं म्हणतात. काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया विशिष्ट रासायनिक पदार्थांच्या उपयोगाने घडवून आणली जाते. बघा, CH2 CH3OH, नंतर बाण K2Cr2O7H2SO4 CH3COOH ॲसिटिक ॲसिड. इथिल अल्कोहोल या अभिकारकांच्या ऑक्सिडीकरणासाठी आम्लयुक्त पोटॅशियम डायक्रोमेट ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. असे जे रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देतात आणि ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया घडून येते, अंमलात आणली जाते, त्यांना ऑक्सिडंट असं म्हणतात. नियंत्रित ऑक्सिडीकरण घडवून आणण्यासाठी विविध रासायनिक ऑक्सिडंट वापरले जातात.
पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7, दुसरा आहे सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आणि पुढचा आहे पोटॅशियम मॅग्नेट KMnO4. पुढचं आहे सल्फ्युरिक आम्ल H2SO4, म्हणजे पोटॅशियम मॅग्नेटची सल्फ्युरिक आम्लाबरोबर विक्रिया. हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हे रेणुसूत्र हायड्रोजन पेरॉक्साईडचं. आणि आपल्याला संरक्षण असा ओझोन O3 ऑक्सिजनच्या 3 रेणूचा बनलेला. पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक आम्ल यांची अभिक्रिया होऊन पोटॅशियम सल्फेट, क्रोमियम सल्फेट आपल्याला मिळतं. पाणी आणि ऑक्सिजन हा तयार होतो. पोटॅशियम मॅग्नेट आणि सल्फ्युरिक आम्ल यांच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन पोटॅशियम सल्फेट अधिक मॅग्नीज सल्फेट अधिक पाणी आणि ऑक्सिजन हा तयार होतो. आता पुढचा मुद्दा क्षपण म्हणजे रिडक्शन. काय होतं या रिडक्शन मध्ये ते आता आपण बघूया व्यवस्थित. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करतात. माहिती होतं का तुम्हाला? वनस्पती तेलापासून वनस्पती तूप तयार करणे ही रासायनिक अभिक्रिया आहे आणि ती कशा स्वरूपाची घडते ते आता आपण बघूया. बघा, वनस्पती तेल लिक्विड स्वरूपात असतं, अधिक H2 म्हणजे हायड्रोजन वायू. 60 डिग्री सेंटीग्रेडला निकेल या उत्प्रेरकाबद्दल तापवलं तर त्यापासून आपल्याला वनस्पती तूप मिळालेलं आहे. हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होते आणि वनस्पती तूप हे तयार मिळतं. या अभिक्रियेत हायड्रोजन गॅस हा वापरला जातो. या प्रक्रियेत हायड्रोजन वापरला गेल्यामुळे ऑक्सिजन वायू हा मुक्त होतो आणि म्हणूनच ही अभिक्रिया जी आहे ही अभिक्रिया क्षपण अभिक्रिया. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिकारके हायड्रोजन प्राप्त करतात त्या अभिक्रियांना क्षपण अभिक्रिया असं म्हणतात. AO अधिक H2 बाण A अधिक H2. ज्याप्रमाणे ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांतील ऑक्सिजन हा पूर्णपणे निघून जातो अशा ज्या अभिक्रिया आहे त्या अभिक्रियांना उत्पादित असं म्हणतात. आता पुढचा मुद्दा क्षरण कोरोजन. धातूचे पुतळे बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत. वर्षानुवर्ष ते पुतळे तसेच असतात, पण बऱ्याच काही कालावधीनंतर जर आपण पाहिलं तर त्याचं क्षरण झालेलं आपल्याला आढळून येतं. मग हे क्षरण कसं होतं ते आता आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. एक प्रयोग त्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे. मग ते कसं करणार आहोत तर बघूया. त्यासाठी आपल्याला 4 परीक्षणळे लागतील, 4 छोटे छोटे लोखंडी खिळे लागतील आणि त्या परीक्षणळ्यांना लागणारं बूच म्हणजे रबर ते असं बघा. 4 परीक्षणळे घेऊन त्या वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब स्टँडवर ठेवायचे आहे. परीक्षणळीत थोडे उकळलेले पाणी घेऊन त्यावर तेलाचं थर टाकायचं आहे. दुसऱ्या परीक्षणळीत मिठाचे द्रावण घ्यायचे आहे. तिसऱ्या परीक्षणळीत फक्त हवा ठेवायची आहे, काहीही घ्यायचं नाही आहे. आणि चौथ्या परीक्षणळीत निर्जल कॅल्शियम घ्यायचं. प्रत्येक परीक्षणळीत एक छोटा लोखंडी खिळा टाकायचा आहे. चौथी परीक्षणळी मात्र रबरी बुचाने लावायची नाही. 4ही परीक्षणळी काही दिवस तशाच ठेवायच्या आहे आणि नंतर त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया आढळून येते. निरीक्षण केल्यावर असं दिसून येतं की मिठाचे द्रावण असलेल्या परीक्षणळीतील खिळ्याला सर्वप्रथम गंज लागलेला आहे. तो कशा रीतीने रासायनिक अभिक्रिया होते ते आता आपण बघूया. उकळलेलं पाणी आणि तेल
यामध्ये खिळ्याला कमी गंज लागतो. चौथ्या याच्यामध्ये काही बदल झालेला दिसत नाही. यावरून आपल्या लक्षात येते की गंजण्यासाठी बाकीचेही घटक अवलंबून असतात. आपण पाहतो आपल्या सभोवताली बऱ्याचशा गाड्या असतात आणि ह्या गाड्यांमध्ये पावसाळ्यामध्ये अशा रीतीने थर हा जमा होतो आणि यालाच गंज असं म्हणतात. गंजाचे रासायनिक समीकरण असे आहेत: Fe2O3 आणि H2. लोखंडावरील गंज सरळपणे ऑक्सिजनची लोखंडाच्या पृष्ठभागाशी होते. तर हा गंज विद्युत रासायनिक अभिक्रियेचे परिणामकारक आहे. कशा रीतीने ते बघा, या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. धन वर्गात ॲनोडपाशी आयनचे ऑक्सिडीकरण होते, तर फेरसचे क्षार जमा होतात, धनाग्र भागापासून स्थलांतरित होतात आणि त्या ठिकाणी ते क्षार तयार होतात. तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते आणि पुढे तांबूस रंगाचा असतो तो तयार होतो. त्यालाच आपण गंज असं म्हणतो. तो पृष्ठभागावर जमा होतो आणि आकृतीत दाखवल्याप्रमाणे परिसरातील धातूचे क्षरण होते, झीज होते, त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतात आणि हा तांबूस रंगाचा थर जो आहे त्यालाच गंज असे म्हणतात. लोखंडाचे क्षरण हा शब्द न वापरता लोखंडाचे गंजणे हा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे. तर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया, तो म्हणजे खवटपणा, रॅन्सिडिटी. दिवाळीचा फराळ ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस फराळ जास्त दिवस जर राहिला तर ज्या डब्यामध्ये फराळ ठेवलेला आहे त्याला विशिष्ट असा वास येतो आणि तो वास म्हणजेच खवटपणाचा आहे. तर कशा रीतीने ते आता आपण बघूया. जेव्हा जुने शिल्लक राहिलेले खाद्यतेल आपण खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जर वापरलं तर काय होणार, त्याला खवट असा वास येतो. तळत असताना घाणेरडा वास यायला सुरुवात होते, अन्नाची चव बदलते. घरातील तेल किंवा तूप दीर्घकाळ त्यासाठी ठेवू नये. ठेवले तर ते खराब होतात. तळलेले पदार्थ जास्त काळ ठेवणे चांगले नाही. तळलेले पदार्थांचा अशा तेलामध्ये वास येतो, त्यात खवटपणा असतो आणि हा टाळण्यासाठी प्रतिऑक्सिडंटचा वापर करणं आवश्यक आहे. हवाबंद डब्यात अन्नाची ऑक्सिडीकरण क्रिया जी आहे ती फारच कमी होते. आता पुढचा मुद्दा स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, शाबदी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. का होतं तर ते सांगायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. चौथा प्रश्न आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया ज्या दिलेल्या आहे त्यांचं स्पष्टीकरण मांडायचं आहे. आकृती दिलेलीच आहे, अशा प्रकारच्या आकृतीचा आपण अभ्यास केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद.